नमस्कार. महाराष्ट्रातील तमाम माता भगिनींचं आपल्या TV6 मराठी या यूट्यूब चॅनलवरती सहर्ष स्वागत आहे. लाडक्या बहिणीसाठी अतिशय मोठी अपडेट्स या ठिकाणी आलेली आहे. जून हप्त्याबद्दल मोठी अपडेट्स या ठिकाणी आलेली आहे. कारण की जो आपला जूनचा हप्ता आहे तो या तारखेला आपल्या अकाउंटवरती जमा होणार आहे. परंतु थांबा, या महिलांना ₹1500 जे आहे ना, हे त्यांचे बंद झालेले आहे. म्हणजे त्यांना जूनचे ₹1500 जे आहे ना, ते त्यांच्या अकाउंटवरती आता जमा होणार नाही. याबद्दल मोठी अपडेट्स या ठिकाणी आलेली आहे. आता कोणत्या बहिणींना ₹1500 बंद होणार आहे, ते मी या व्हिडिओच्या माध्यमातून इथे सांगणार आहे आणि त्यानंतर जूनचा हप्ता कधी जमा होऊ शकतो, ते सुद्धा या व्हिडिओच्या माध्यमातून इथे सांगणार आहे. परंतु त्याआधी तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगायचे की तुमची ई-के-वाय-सी जी आहे ना, ही झालेली आहे का? आणि जर झाली नसेल तर कोणत्या कारणामुळे झाली नाही, ते एकदा कमेंट करून नक्की सांगा. आणि तुम्हाला मे महिन्याचे ₹1500 तुमच्या अकाउंटवरती जमा झाले का? ते सुद्धा एकदा कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगायचं आहे. आता बघूया महत्त्वाची अपडेट. बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांसाठी एक अत्यंत महत्त्वाची आणि मोठी अपडेट समोर आलेली आहे. योजनेचा आगामी जून महिन्याचा हप्ता कधी जमा होणार याबाबतची आता उत्सुकता आता संपली असून लवकरच महिलांच्या खात्यात पैसे वर्ग केले जाणार आहेत. मात्र दुसरीकडे एक धक्कादायक माहिती समोर आलेली आहे, ज्यामुळे राज्यातील तब्बल 80 लाख महिलांना मोठा फटका इथे बसणार आहे. बघा, पहिली मोठी आनंदाची बातमी म्हणजे आता जी आपली प्रतीक्षा आहे ना जून महिन्याच्या हप्त्याची ही संपलेली आहे. परंतु दुसरीकडे एक धक्कादायक माहिती समोर आलेली आहे, ज्यामुळे तब्बल 80 लाख ज्या महिला आहे ना, या महिलांना जूनचे ₹1500 इथे भेटणार नाही आहे. बघा, कधी जमा होणार जूनचा हप्ता. लाडकी बहीण योजनेचा जून महिन्याचा हप्ता रखडलेला जो हप्ता आहे ना, हा 15 ते जुलै या दरम्यान पात्र महिलांच्या बँक खात्यात जमा होण्याची शक्यता आहे. बघा, 15 तारखेपासून 15 जुलैपासून हा जो हप्ता आहे, हा आपल्या अकाउंटवरती ती जमा होण्याची दाट शक्यता इथं व्यक्त केली जात आहे. या टप्प्यात सुमारे 1,69,00,000 महिलांच्या खात्यावर प्रत्येकी ₹1500 डी-बी-टी प्रणालीद्वारे त्यांच्या अकाउंटवरती ते पाठवले जाणार आहे. जवळजवळ 1,69,00,000 महिलांच्या खात्यावर हा जो हप्ता आहे ना, हा इथे जमा होणार आहे. परंतु त्याचबरोबर 80 लाख महिलांचा इथे जो लाभ आहे ना, तो इथे बंद होणार आहे. मंत्रिमंडळाच्या आगामी बैठकीत यावर अंतिम शिक्कामोर्तब झाल्यानंतरच लगेचच निधी वितरणाची जी प्रक्रिया आहे ना, ही सुरू होणार आहे. हे सुद्धा इथे लक्षात घेणे खूप गरजेचं आहे. बघा, त्यानंतर या लाडक्या महिलांना इथे जे पैसे आहे ना, ते इथे भेटणार नाही. एकीकडे कोट्यवधी महिलांना पैसे मिळणार असताना दुसरीकडे तब्बल 80 लाख महिला या योजनेच्या लाभापासून वंचित राहण्याची शक्यता इथे व्यक्त केली जात आहे. बघा, पहिलीकडे आपल्याला जो हप्ता आहे ना, तो इथे भेटणार आहे. परंतु दुसरीकडे 80 लाख महिलांना या लाभापासून वंचित राहण्याची शक्यता इथे व्यक्त केली जाते. ई-के-वाय-सी प्रक्रियेनंतर या महिलांचा लाभ थांबवण्यात आलेला आहे. बघा, मी तुम्हाला सुरुवातीलाच काय सांगितलं होतं, की तुमची ई-के-वाय-सी झाली का नाही, ते कमेंट करा. तर त्याचं कारण हेच, की ज्या लाडकी बहिणीची के-वाय-सी झालेली नाही, त्यांचा जो हप्ता आहे तो इथे थांबवण्यात आलेला आहे. महिला व बालविकास मंत्री आदिताई तटकरे यांनी नुकतेच विधानसभेत लेखी उत्तरात स्पष्ट केलेलं आहे, की ज्या महिलांची ई-के-वाय-सी प्रक्रिया पूर्ण झाली नाही किंवा ज्यांचे अर्ज निकषात बसले नाहीत, त्यांचा जो लाभ आहे ना, तो इथे थांबवण्यात आलेला आहे. तात्पुरता थांबवण्यात आलेला आहे. त्यामुळे इथे कुठल्याही प्रकारचं टेन्शन घ्यायचं नाही, की बुवा आपण आता डायरेक्टली इथे अपात्र झालेलो आहोत. पण तुम्ही अपात्र इथे झाले नाही. तुमचा तात्पुरता जो लाभ आहे ना, तो इथे थांबवण्यात आलेला आहे. त्यामुळेच तुम्हाला इथे काय करायचं आहे, की जरा शांत बसायचं आहे. लाभ बंद होण्याची आता मुख्य कारणे. अनेक महिलांनी अद्यापही आपल्या बँक खात्याची काय आणि अर्जाची ई-के-वाय-सी प्रक्रिया पूर्ण केली नाही. ज्यांनी दरम्यान अनेक महिलांच्या योजनेच्या निकषात न बसणं आणि अटी बसल्या नसल्याने त्या अपात्र ठरलेल्या आहे. ज्यांनी दरम्यान ज्यांचे उत्पन्न हे 2.5 लाखांच्या वरती आहे, त्यांचा जो लाभ आहे तो इथे बंद करण्यात आलेला आहे. तुमचा उत्पन्न हे 2.5 लाखांच्या वरती आहे का खालती आहे, ते कमेंट करून नक्की सांगा. चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा. भेटूया एका पुढच्या नव्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. टेक केअर. ऑल द बेस्ट.